स्वागतम सुस्वागतम। आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत वाणीभूषण रामायणाचार्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण देवीदासजी महाराज आडभाई यांना विनंती करतोय, आपण उपस्थितांचं स्वागत करावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमः। वैकुंठवासी प्रातस्मरणीय रोहिदासजी महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळा आणि त्या निमित्तानं नाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोणतंही धर्मकार्य या ठिकाणी चालू करण्या अगोदर संत महंतांच्या हस्ते जर या ठिकाणी असणारे हे पूजन झालं, याचा प्रारंभ झाला तर ते कार्य निर्विघ्नपणे या ठिकाणी स्वामीजी महंत सुनीलगिरीजी महाराज आणि सर्व संत महंतांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आपण आम्हाला वेळेमध्ये वेळ देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल या ठिकाणी व्यक्तिशः आणि सर्व ट्रस्ट मंडळी आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतो आणि थांबतो। या ठिकाणी संपन्न होईल सर्वप्रथमतः परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी श्री क्षेत्र श्रीदत्त साधक आश्रम चांदा व चांदा ग्रामस्थांच्या वतीनं आपण परमपूज्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांचं संत पूजन करावं। चंद्र तिथी चंद्रिका शंभू तिथी अंबिका, चंद्र तिथी चंद्रिका शंभू तिथी अंबिका, संत तिथी विवेका। क्षेत्र श्रीदत्त साधक आश्रम चांदा व चांदा ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय स्वामीजींचं समझो गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आज आपल्या चांदा या ग्रामामध्ये भव्य श्री दत्त जन्मोत्सव सोहळा व परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपराय वैकुंठवासी रोहिदासजी महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह या पवित्र कार्याची सुरुवात पवित्र करकमलाने पूजनीय स्वामीजी यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित रामायणाचार्य हरिभक्तपरायण पूजनीय आडभाई महाराज, पूजनीय मुंगशे महाराज, पूजनीय रणमले महाराज, स्वामीजी संघ आलेले तात्या महाराज, त्यांचे सर्व सहकारी व श्री दत्त साधक आश्रम ट्रस्ट चांदा आणि सर्व या ठिकाणी समस्त ग्रामस्थ गावातील सर्व मान्यवर या पवित्र कार्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी धर्माचं प्रतीक, नीतीचं प्रतीक, त्यागाचं प्रतीक धर्मध्वजा या ध्वजाचं पूजन करत असताना त्याचबरोबर ज्यांनी आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने संत विचार साधकांच्या हृदयामध्ये आयुष्यभर कार्य हातात घेऊन पूजनीय वैकुंठवासी संत रोहिदासजी महाराज यांनी या कार्यामध्ये आपलं तन मन आणि धन सर्वस्व अर्पण करून या ठिकाणी आज बघता बघता 1 वर्ष झालं। जरी त्या ठिकाणी देहानी गेले असले तरी संत हा आत्मरूपाने कायम राहत असतो, कारण संसारी माणूस हा मोहामध्ये अडकलेला असतो आणि संत हा मोहापासून वेगळा असतो, म्हणून तो कायमचा असतो।
कारण आपल्या संसारी माणसामध्ये काही ना काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षांनी त्या ठिकाणी गुंतलेला असतो आणि गुंतलेला माणूस परत येत असतो, आणि जो गुंतत नाही तो मुक्त असतो. आणि म्हणून स्वामी या ठिकाणी असणारे संत रोहिदासजी महाराज हे आपल्यातून देहाने जरी गेले तर आत्मरूपाने या कणाकणामध्ये ते आहेत, आणि ती प्रायचिती आपल्याला कधी कधी येत राहते. आणि म्हणून या निमित्तानं झालेली आहे, आणि म्हणून या निमित्तानं परत एकदा या कार्याला शुभेच्छा देत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्या धर्माचा अभिमान नाही पण स्वाभिमान जरूर असावा. ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्या धर्माचा स्वाभिमान असावा, आणि स्वाभिमान म्हणजे कपाळाला गंध असावा. आपण ज्या ठिकाणी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचं जर प्रतीक आपण नाही घातलं, जर जसं एखाद्या लग्नी कुंकू लावणार नाही, ते गळ्यात मंगळसूत्र घालणार नाही, चालेल का? नवरदेव मान्य करीन का? जो पती आहे तो मान्य करीन का? आणि मग आम्ही देव आपल्याला मान्य करीन का? सरळ सरळ उदाहरण आहे, दृष्टांत सरळ सरळ आहे, काही मोठा दृष्टांत नाही. की ज्या ती गळ्यामध्ये मंगळसूत्र लागतच, चालन का तुम्हाला काढून टाकलं घरच्यांनी तर नाही, कपाळाचं कुंकू काढून टाकलं तर मग आपण देवाला जे आवडतं ते जाय केलं तर मग देवाचे म्हणायचे कसे? म्हणून आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान असावा, आणि जे धर्मात तत्व सांगितले त्याचे आपण पालन केलं पाहिजे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या निमित्तानं जास्त न बोलता स्वामीलाही पुढे जायचंय, मलाही थोडा कार्यक्रम पुढे असल्यामुळं या पवित्र कामाचं असणारा या ठिकाणी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. गुरु हाच ब्रह्म आहे, गुरुमध्ये ब्रह्माची शक्ती आहे. साधना करत 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 त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुमध्ये ते ब्रह्माची शक्ती निर्माण होत असते, म्हणून गुरुलाच ब्रह्म पाहायचंय आपण, गुरुमध्ये ब्रह्म पाहायचंय. विष्णूची शक्ती त्या ठिकाणी गुरुमध्येच प्राप्त होत असते. साधना करत करत गुरु त्या ठिकाणी विष्णूचेही तत्व आपल्यामध्ये अंगीकार करत असतो. आणि शेवट सहार, कधी कधी शिष्य आडमार्गाला चालले तर सहार करावा लागतो. भगवान शिव हे सहाराचं काम करतात, म्हणून कधी कधी साधक त्या ठिकाणी शिष्य आडमार्गाला चालला तर त्या ठिकाणी भगवान शिवाचा तिसरा डोळा येऊ देतात गुरु. म्हणून तिन्ही तत्व गुरुमध्ये असतात, म्हणून गुरुला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. कधी कधी गुरु अंगावरती घेतात, तिथेही त्या ठिकाणी असणारं ब्रह्मतत्व आहे. आणि ज्या ज्या वेळेस ज्ञान देतात शिष्याला, अज्ञानातून ज्ञानाकडे नेतात, आपल्या असणाऱ्या आत्मधल्या ज्योतीचा प्रकाश त्यांना दाखवून देतात, त्यावेळेस त्या ठिकाणी गुरु ब्रह्मतत्व गुरुमध्ये असतं. म्हणून तिन्ही काम गुरु करतात, म्हणून गुरुला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा या तीन उपमा दिलेल्या असतात. आणि म्हणून या निमित्तानं परत एकदा या ठिकाणी या कार्याला शुभेच्छा देतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जय श्रीराम. पूजनीय स्वामीजी बरोबर आलेले देवगड सेवक आदरणीय तात्या महाराज यांचं सन्मान या तात्या. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, जैशी दिपे दिशे पाहता आपली जोश. या न्यायाप्रमाणे असणारी वैकुंठवासी रोहिदास महाराज वास्तवात अवघड आपलं तत्वतत्व त्या ठिकाणी संपादन केलं, त्या स्वरूपाशी विलीन झाल्यानंतर मग ते आणि त्या ठिकाणी सेवित हा रस वाटेतो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी या न्यायाप्रमाणे असणारे. आणि त्या ठिकाणी नजरेला गांधलेल्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. पण अशा प्रकारे भव्य जीव अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि 16 वास्तवात जीव मुक्तच असतो, पण या बंधनामुळे त्या ठिकाणी आणि बांधला जातो, परंतु तेच तत्व त्या ठिकाणी येतो. आम्हाला त्यांनी संपादन केलं आणि त्यांनी आपलं त्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं शरीराने जरी गेले पण तत्वज्ञानाने ते आहेत तुमच्या आमच्यामध्ये हृदयामध्ये ते विराजमान आहेत. अशा प्रकारे असणारे त्यांचं आधीपासून आम्ही गुरु बनतोय. समकालीन आळंदीमध्ये आम्ही शिकायला होतो, ते आम्ही संशयात होतो, ते डोंगर इकडे तिकडे त्यांनी साधना केली आहे. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी वास्तवात हेच माणसाचं खीत आहे. तुकोबरायचं भाषेत बोलायचं आपल्या हितात जो अशा जागता धन्य माता पिता तयाची तयाचा हरिक वाटे देवा कुळे कन्या पुत्र होती जे साधिक तयाचा हरिक वाटे या न्यायाप्रमाणे त्यांनी आपलं जीवन सार्थक केलं. आणि ते संपूर्ण जगाला त्यांनी त्या ठिकाणी मुक्त असताना वाटलं. पुन्हा अशा प्रकारे हा भव्य दिवस सोहळा आणि त्यांच्यानंतर होतो हे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. अशा प्रकारे महात्म्याची मुक्तता त्या ठिकाणी आता समजा त्यांचा जर उत्सव केला त्यांचं काही बिघड होणार नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा अशा प्रकारचा हा उत्सव उत्तरोत्तर वाढत आहो अशा प्रकारे. आणि बालाजी भगवंताचे तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. मी माझ्या सुद्धा वैयक्तिक आणि मुंगशे पाटील परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराज.
सहस्रम करदंडधारिणम कमंडलो पद्मकरेण शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजं शतम प्रपद्ये अतुलित बलधामं हेमसेलावधिं धनुजवनकृशामं ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि शबरी नाम कुलोत्पन्नं मारुतिर्नाम यस्य पिता माता राई नाम यस्य तन्नमामि किसंगिरिम् अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नराणां नरोत्तमं प्रशान्तात्मा जितेन्द्रियम् इंद्रियार्थेषु वैराग्यं तन्नमामि भास्करगिरिम्। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मने वाचा करणी जयाचे भजने देवाचे वाहने ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले। आपल्या या मौजे चांदा गावामध्ये संत महात्म्यांचे अनेक अवतार अनेक संत या आपल्या गावामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन धर्म कार्य करता समाज कार्य करता ईश्वर भक्ती करता समर्पित केलं। माऊली म्हणतात मने वाचा करणी जयाचे भजनी देवाचे वाणी पूर्ण रूपानं मने ज्यांनी वाचा श्री अनंताला वाई दिली आहे वाचा आणि त्याचं संपूर्ण कार्य हे ईश्वराला समर्पित भावनेनं समर्पित असतं। ज्याचं जीवनच भगवंताच्या भक्तीकरता समर्पित झालेलं असतं। मने वाचा करणी जयाचे भजनी देवाचे वाहने ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले। ते शरीर ज्या वेळेला तो महात्मा सोडतो माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते शरीर जाते क्षणी देवाचे झाले। तो आत्मा ज्या वेळेला तो जीवात्मा ते शरीर सोडतो त्याच क्षणाला तो परमात्मा सोडतो। हे त्या साधनेची फलश्रुती आहे, त्या भक्तीची फलश्रुती आहे, त्या आत्मचिंतनाची फलश्रुती आहे, त्या ध्यान धारणेची ती फलश्रुती आहे। आणि असं संपूर्ण जीवन ईश्वर भक्तीमध्ये समर्पित करून आपल्या बरोबर आपल्या सहवासात आलेल्या साधकांना आपल्या हिताचं आपल्या उद्धाराचं आपल्या कल्याणाचं अनमोल मार्गदर्शन ज्यांनी केलं, आपल्या उद्धाराचा मार्ग ज्यांनी आपल्याला दाखवला, जे आपल्याला साधन दिलं भक्ती भगवान प्राप्तीचं, त्यांचे अनंत उपकार आपल्या साधकांवर आहे, भक्त परिवारावर आहे। केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय। आई बापही लेकरावर जे उपकार करू शकत नाही असे संत माते जीवावर उपकार करत असतात। अशा संतांच्या उपकारातून जीव सहजासहजी उतरे होत। जगद्गुरु तुकोबरायांना म्हणावं लागलं, काय द्यावे त्याचे भावे उत्तर आहे, ठेवीत हा पायी जीव। साधूच्या उपकारातून संतांच्या उपकारातून सद्गुरूच्या उपकारातून जीव उतराई होऊ शकत नाही। कृतज्ञ राहू शकतो। कृतज्ञ कसा राहू शकतो? त्या साधूनं त्या संतांनी त्या सद्गुरूंनी जो आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगितला त्या मार्गामध्ये जीवानं रत राहणं, हे साधनेमध्ये जीवानं स्वतःला अडकून घेणं आणि सातत्यानं ते चिंतन तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम हा सद्गुरूच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आहे। आणि असे उपकार ज्यांनी आपल्या परिसरावर गावावर केले
ते वैकुंठवासी परमपूजनीय वंदनीय श्रद्धेय रोहिदासजी महाराज गेले दिगंबर ईश्वर विभूती राही याचे कीर्ती जगामध्ये संत महात्मे कीर्ती रूपाने शिल्लक असतात. बाबांच्या या पवित्र गोड अशा आश्रमामध्ये या साधनास्थलीमध्ये दिगंबरम वक्त्र विकीन केशम प्रभुपाद भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा भक्ती उत्सव भगवान दत्तात्रय प्रभूंच्याच अनंत कृपेनं सद्गुरु योगीराज गंगगिरी महाराजांच्या परम कृपेनं श्री समर्थ सद्गुरु परमतत्वनिधी तेजोनिधी दत्त अवतारी बाल संन्यासी इसनगिरी बाबांच्या परम अनुग्रहानं ज्यांच्या वैराग्यातून ज्यांच्या त्यागातून ज्यांच्या समर्पणातून स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी गुरुजी वलसे बाबांच्या कृपाशीर्वादाने त्यांचा सहवास आणि ते आपल्या गावाला लाभलं ते प्रातस्मरणीय परमवंदनीय परमपूजनीय कृष्णदासजी महाराज रोहिया बाबांच्या परम कृपेनं कृपाशीर्वादानं ज्यांचा पुण्य स्मरण सोहळा या जन्मोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण होतोय या गावचं भूषण आध्यात्मिक क्षेत्रातलं वैभव त्यागमय जीवन पूजनीय वंदनीय वैकुंठवासी रोहिदासजी महाराज मगाशी तुमचे वंदनीय सुनीलगिरी बाबांनी सांगितलं आणि मुळशी बाबाही बोलले महात्मा शरीर रूपाने जातो परंतु आत्मरूपाने तो भक्तावर कृपा करण्यासाठी त्या भूमीमध्ये वास्तव्य करत असतो. ऐका साधनानिष्ठ महात्मे सिद्ध महात्मे अधिकार संपन्न महात्मे जोपर्यंत शरीरात असतात देहात असतात तोपर्यंत भक्तावर परोक्ष रूपाने कृपा करत असतात आणि प्रारब्धाचा भोग शरीराचा भोग ज्यावेळेला पूर्ण होतो शरीराची आयु मर्यादा ज्यावेळेला पूर्ण होते त्यावेळेला तो महात्मा शरीर ठेवत असतो शरीर सोडत असतो आणि ज्यावेळेला महात्मा शरीर सोडतो त्यावेळेला तो साधकावर भक्तांवर कृपा करण्याकरता अपरोक्ष रूपाने भक्तांवर कृपा करत असतो. कृपेचे दोन प्रकार महात्म्याच्या सद्गुरूच्या एक परोक्ष कृपा आणि अपरोक्ष कृपा. अपरोक्ष कृपा जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत परोक्ष कृपा होते आणि जोपर्यंत ज्या वेळेला शरीर सुटतं त्यावेळेला त्या भक्तावर त्या साधकावर अपरोक्ष कृपाने कृपा करत असतो. आणि नंतर आमच्या निरोपरायांना दर्शन देण्याकरता सद्गुरू जगद्गुरू तो कोमराय पुन्हा आले. हे सद्गुरूची असणारी अपरोक्ष कृपा असते भक्तावर. फक्त साधकाचा आणि भक्ताचा भाव तेवढा दृढ असावा तेवढा तेवढी बळकट श्रद्धा असावी तेवढी निष्ठा असावी. गंमत अशी गडबडी आपल्या निष्ठेमध्ये आपल्याकडे सगळी निष्ठा आता एक सुनील बाबा एक वाक्य असं वाचलं खूप भावलं. तारुण्याच्या मध्ये न माने कोण असेल पैसा प्रतिष्ठा पद असल्यानंतर माणसं सहजासहजी की देवाला साधूला क्रांतकारणातून भजत नाही. ती हवाच भरलेली असते ती हवा असते आणि हवेची गंमत आहे ती टायरतून गेलं की ती चाक चालत नाही. हवा जर टायरतून गेली की चाक चालत नाही. जर हवा डोक्यात घुसली की त्याला चांगलं वाईट ठेवत नाही. बरं ही हवा जोपर्यंत डोक्यात असते ना तोपर्यंत त्याला साधू कळत नसते त्याला संत कळत नसतात त्याला देव कळत नसतो. सुनीलगिरी हो त्याकरता प्रखर शब्दात बोलतात. आम्ही मागं बोलत होता हिंदू धर्माच्या पतनाचे महत्वाचे कारण मागाशी जे बाबा मस्तक तिलक हे
वाणी मंत्र आहे, हात शस्त्र आहे, मन श्रद्धा आहे आणि शिक्षा धर्म आहे. आमचं शिक्षणही तसंच आहे, धर्मही नाही. आम्हाला कविता शिकवली जाते इंग्लिश मीडियमला. बाबा फ्लॅक्स हॅवी निहुल संतांचे अभंग माहिती त्यांना. ज्यानं समाज एकत्र राहील, समाजामध्ये माणुसकीची भावना वाढेल, समाज एकमेकावर प्रेम करेल. आमच्या साने गुरुजींनी काय सुंदर प्रार्थना केली. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ ही नवावे, समता बंधुमाना. शिक्षण असं असावं, शालेय शिक्षणामध्ये देखील शिक्षण असं असावं की ते शिक्षणातून समाजाविषयी प्रेम निर्माण होईल, देशाविषयी प्रेम निर्माण होईल, राष्ट्राविषयी प्रेम निर्माण होईल. ज्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला त्या मातृभूमीविषयी प्रेम निर्माण होईल, माणुसकीचं नातं वाढायला लागेल. आणि संत महात्माने हे कार्य केलेले आहे. महात्माने 18 पगड जातीला बरोबर घेऊन धर्माचं काम केलेलं. यारी यारी लहानत्व याती मृती नारी करावा विचार म्हणजे चिंता असण्याची. संतांनी कधी जातीभेद मांडले नाही, सगळ्याला बरोबर घेतलेलं आहे. आणि आता शिक्षण पद्धती बदलून झाली. शेवटी गणवेश असतो ना. आम्ही शिक्षणामध्ये देखील धर्माचं वातावरण तयार करायला लागलं वेगळ्या पद्धतीनं. ऐका, वारकरी संप्रदाय म्हटलं की वारकरी संप्रदायाचे पोशाख सांगितला. नेहरू, धोती, टोपी, कपाळ, अस्टिका. आखाडीची जी आमची परंपरा आहे ती भगव्या वस्त्राची परंपरा आहे. जसे प्रत्येक परंपरेचे नियम असतात तसे शालेय जे शिक्षण आहे त्या शिक्षण संस्थेचे देखील नियमच आहेत ना. रूल्स इज अ रूल्स. नियम तो नियम असतो. नाही अमुकच रंगाचे कपडे घातले पाहिजे शाळेमध्ये, तमुकच रंगाचे. शाळेने जो नियम केला तो शाळेकरता केलेला नियम आहे, विद्यार्थ्याकरता केलेला नियम आहे. आणि त्याकरता इतके वाद तयार झाले. पुन्हा माणसात शिक्षणानं त्यांची बुद्धी विकसित झाली, परंतु प्रगल्भ झाली नाही, व्यापक झाली नाही. आम्ही फक्त बुद्धीनं विद्वान झालो, ज्ञानी झालो, परंतु आमची बुद्धी सर्वांना सामावून घेणारी बुद्धी आहे, संकुचित बुद्धी तयार झाली. माणसं म्हणतात हे जुन्या विचाराचे लोक. अरे जुने विचाराचे लोक कमी शिकलेले होते परंतु सुखी समाधानी होते. तुम्ही एवढं शिकून सुद्धा आज असं वातावरण समाजामध्ये होतंय. असे शिक्षण तरी काय कामाचं असतं. मंडळीला बरोबर घेऊन त्यांना धर्माचा उद्धाराचा मार्ग दाखवला. त्यांचंही पुण्य स्मरण आहे, त्यांचे कृपा आशीर्वाद आहे. आज या उत्सवाचा शुभारंभ होतोय धर्मध्वज पूजनात. धर्मध्वज हे त्यागाचं प्रतीक आहे, समर्पणाचं प्रतीक आहे, वैराग्याचं प्रतीक आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. ध्वजस्तंभावरी वानर होतो मूर्तिमंत शंकरो सारथी शारण धरू अर्जुनीसी. ध्वजस्तंभावरी वानरो आमचे बजरंग बली मारुया. ध्वजस्तंभ निष्ठेचं प्रतीक आहे. आणि ध्वज उभा करायचा म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला एक राजा दुसऱ्या राज्यावर ज्यावेळेला आक्रमण करत होता आणि आक्रमण केल्यानंतर ज्यावेळेला विजय संपादन करत होता त्यावेळेला तो त्याचा राज्याचा ध्वज उभा करायचा. आता या राज्यावर आमचा अधिकारी, आमचं राज्य आहे. हा भगवा ध्वज ज्यावेळेला वर या धर्माचं रक्षण करण्याकरता ध्वजस्तंभावर वाहन होतो मोठी. आणि या धर्मध्वज पूजनाच्या निमित्तानं वंदनीय पूजनीय सदैव संन्यस्त जीवन असणारे आपल्या गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे. प्रकृती ठीक नाहीये, मध्ये शारीरिक व्याधीने त्याला त्रास दिला परंतु तरी देखील धावपळ करत वंदनीय पूजनीय महंत हरिभक्त सुनील गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. एकदा जोरदार टाळ्यांच्या घोषणाने
वंदनीय पूजनीय आमचे हरिभक्तपरायण मुंगसे बाबा हे उपस्थित आहे. आपल्या गावाचं भूषण असणारे रामायणाचार्य, अत्यंत गोड जीवन आहे, धर्माविषयी नितांत प्रेम आहे, तळमळ आहे. वंदनीय हरिभक्तपरायण आळाबाई महाराज हे या ठिकाणी आवडून उपस्थित महाराजांचे चिरंजीवही सुंदर संपदायचं कार्य पाहत आहेत. माग 2 ठिकाणी मंदिराची स्थापना केली आणि योग आला होता कीर्तनाचा. गोड जीवन आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे. बरोबर आलेले देवगड संस्थांचे चोपदार, सेवेकरी तात्या शुभम महाराज, गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष, माजी सभापती, सर्व त्यांचे कार्यकारी मंडळी, भक्त परिवार, माता भगिनी, पुरुष मंडळी, गावातील सर्वच आदरणीय तरुण मंडळ, सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असा सोहळा या ठिकाणी आजपासून प्रारंभ झालेला आहे. या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांच्या चरणी आम्ही विनंती करतो. हे धर्माचं कार्य, धर्माच्या कार्यामध्ये सगळ्याचं योगदान असावं. तर मन धनान या निमित्तानंच महात्म्यांची कृपा ही आपल्या जीवनामध्ये होत असते. शुद्धचर्या हे जी संतांचे पूजन, शुद्धाचरण हे या ठिकाणी थांबतो. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की, श्री समर्थ गुरु किसनगिरी बाबा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. उपस्थितांचं आभार प्रदर्शन माजी प्राचार्य आदरणीय हॅलो इच्छितो की आज जे आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि दत्तया कीर्तन सोहळा सुरू होत आहे, त्याचं धर्मध्वज उभारा महंत प्रकाशानंदगिरी महाराज, त्याचप्रमाणे सुनलगिरी महाराज, हे सर्व आपण उपस्थित राहतात. त्यांचे मी सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराज एक सांगू इच्छितो की तुम्हाला त्रास दिला, मोठ्या बाबाचीला दिला, पण तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस असंच लोकांनी त्यांनी आमचं स्वागत केलं. एक वेळेस पाहुणा 4 वेळेस आला तर राग येतो, पण आम्ही 17 वेळेस त्यांच्याकडे गेलो पण त्यांनी असंच लोकांनी स्वागत केलं. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा एक आधार वाटला. इथून पुढेही त्यांनी या आश्रमासाठी मार्गदर्शन करावं अशी सर्व सेवेकरांची विनंती आहे आणि विनंती करतो यापुढे ते आम्हाला मार्गदर्शन करतील. उपस्थितांचं आभार प्रदर्शन माजी प्राचार्य केशरी सर. या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले हे जी संत महंत मंडळी आहे, यांचं पहिल्यांदा मी चरण शिवतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण आज पाहिलं की महाराजांनी तुम्हाला शारीरिक शिक्षणाच्या संदर्भात देखील या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आजचं जे शिक्षण चालू आहे त्या शिक्षणामुळं फक्त बुद्धिमत्ता वाढते, जी सामाजिकता आहे ती सामाजिक बांधिलकी लोकांच्या मनात या ठिकाणी आपल्याला भाष्य केलं. परंतु ती आणखी माणसं जी होती त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार झालेले होते आणि त्या संस्काराला धरून वागणारी ती मंडळी होती. पण आज आपण पाहतोय की शिक्षणामुळं म्हणजे जरी ज्ञानामध्ये विकास झाला, प्रगती झाली, वेगवेगळ्या प्रकारचे संशोधनं झाली. मित्रांनो, आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाला शोभा वाढवली, महाराजांना देखील आपण निमंत्रित केलं आणि ते या ठिकाणी आपल्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले. आजचं ध्वजारोहण त्यांनी त्यांच्या हस्ते केलं. याबद्दल मी आपल्या सगळ्या गावच्या वतीनं या सर्व महाराज मंडळींचं पूर्णपणे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराज नाव राहून गेलं.